झी 24 तास एक पाऊल पुढे। हे आहेत जामसिंग पाटील। 19x19 या अंतरावर 2002 मध्ये सेंद्रिय पद्धतीने लिंबाच्या 140 रोपट्यांची त्यांनी लागवड केली होती आणि आज त्याचं चीज झालंय। डोक्यावर आणि सायकलींवर पाणी आणून त्यांनी लिंबाचं एक एक रोपट वाढवलं आणि आज एक लिंबाची बाग म्हणून ओळखली जाते। हीच लिंबाची बाग त्यांच्या उत्पन्नाचं एक प्रमुख स्रोत झालीय। पालापाचोळा आणि शेणखत टाकून त्यांनी ही बाग फुलवली आहे। आज त्यांची उच्च शिक्षित मुलं ही बाग सांभाळतायत। सध्या बाजारात लिंबाला मोठी मागणी आहे। लिंबाच्या एकेका झाडाला 1500 लिंब लागलेले आहेत, म्हणजे एका झाडापासून लिंबाच्या 4 गोण्या आणि त्यापासून वर्षाकाठी 1.5 लाखांचं उत्पन्न त्यांना मिळतंय। सरासरी 3-4 गोण्या मिळतात आम्हाला। तर एका वर्षाला वार्षिक उत्पन्न आमचं 1,30,000 ते 40,000 पर्यंत जातं। आम्हाला 1.5 लाखापर्यंत जातं सरासरी उत्पन्न। जामसिंग पाटील या प्रयोगशील शेतकऱ्याची ही धडपड पाहून पंचक्रोशीतील शेतकरी ही लिंबाची बाग पाहण्यासाठी येत आहेत। आपणही अशी शेती करावी अशी खुणगाट शेतकरी बांधून जातात। त्यांची जी प्रगती आहे ती खरंच कौतुक करण्यासारखी आहे। त्यांच्या मेहनतीला फळ आलं हे बघून आम्हालाही असं वाटतं की आम्ही सुद्धा खूप मेहनतीने त्यांच्यासारखी मेहनतीने शेती करावी। केवळ पारंपरिक शेती करण्यापेक्षा जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर तिला तंत्रज्ञानाची ही जोड दिली तर शेती यशस्वी होते, हेच या शेतकऱ्यानं दाखवून दिलंय। झी 24 ताससाठी विकास भराणे, जळगाव। झी 24 तास एक पाऊल पुढे।